नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. मित्र हो, आपण ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय ते पाहत आलेलो आहोत आणि ब्रह्ममुहूर्तावरती मी खूप सारे शॉर्ट्स व्हिडिओ बनवलेले आहेत आणि तुम्ही त्या शॉर्ट्स व्हिडिओंना खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे. आता माझी एक विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या जे कोणी नवीन आपल्या या चॅनलवरती जोडलेलं आहे त्यांनी प्रत्येकाने सबस्क्राईब करा आणि आपली जी फॅमिली आहे आता ती लवकरात लवकर आपल्याला 1 लाखापर्यंत पोहोचवायची आहे. तर तुमचा सपोर्ट नक्कीच राहू दे आणि तुमच्या त्या सपोर्टसाठी आणि आता इथून पुढच्या सुद्धा वाटचालीसाठी मला तुमच्या शुभेच्छा हव्या आहेत आणि तुमचे खरंच मनापासून मी आभार आणि धन्यवाद मानते की तुम्ही मला इथपर्यंत आणलं आणि खूप छान असा प्रतिसाद तुम्ही देत आलेला आहात. तर ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे पण व्हिडिओ केलेले आहेत ते सर्वांनी खूप त्याला छान असा सपोर्ट दिलेला आहे आणि ते लोकांनी अनुसरण पण करायला सुरुवात केलं आहे की ब्रह्ममुहूर्तावरती आम्हाला जाग येत होती पण आम्हाला उठता येत नव्हतं, आम्हाला समजत नव्हतं की आम्हाला या वेळेला का जाग येते अचानकच. तर बघा, काही सेवेकऱ्यांनी उठायला सुद्धा चालू केलं आहे ब्रह्ममुहूर्तावरती आणि सेवा करायला सुद्धा चालू केलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही सुद्धा उठता का आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सेवा करता का. ब्रह्ममुहूर्तामध्ये केलेली सेवा ही 100 पटीने आपल्या देवापर्यंत पोहोचत असते. मी तुम्हाला कायम सांगत आलेली आहे की ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला उठायचं आहे आणि आपल्याला स्नान संध्या करून आपल्याला देवाजवळचा दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला देवाची प्रार्थना करायची आहे, नामस्मरण करायचं आहे. किमान 10-15 मिनिटं जरी तुम्ही नामस्मरण केलं तरी सुद्धा चालतं आणि तुम्हाला सकाळी मेडिटेशन करायचं आहे, योग साधना करायची आहे, तुम्हाला आध्यात्मिक पुस्तकं वाचायची आहेत या वेळेला. तर बघा, तुम्ही जर हे सकाळी उठून केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तुमचं मन हे सकारात्मकतेकडे बदलणार आहे आणि तुम्हाला इतकं पॉझिटिव्हिटी फील होणार आहे की तुम्ही एक म्हणजे खरंच आपल्याला असं कायम वाटत राहील की माझ्याकडून मी काहीतरी असं संत महात्मा असल्याचं आपल्यालाच जाणवतं आणि इतकी शुद्ध आणि सकारात्मकता सकाळच्या वातावरणामध्ये असते. म्हणजे म्हणतात ना, ज्यांना आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल तर त्यांनी सकाळी उठा आणि प्राणायाम करा, मेडिटेशन करा, नामस्मरण करा. तर बघा, तुम्हाला त्या वेळेचा खूप छान असा फायदा होणार आहे. तर आजची ही माहिती मी इथंच थांबवते आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. असेच आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.